नेटवर्क नियमाप्रमाणे ABC कंपल्सरी करायला लागते, बरोबर ना? C झाल्यानंतरच पैसे मिळतात. आपलं तसं नाही. तुम्ही राईट अँड लेफ्ट दोन व्यक्ती आणला, आपला कंपनीचा कट ऑफ सकाळी 12 वाजता आणि रात्री दिवसा 12 वाजता रात्री 12 वाजता दोन कट ऑफ आहेत. ह्या कट ऑफ मध्ये येणारा फ्रेश पेअर होती, माझं वाक्य समजून घ्या, लक्षात येत नसेल परत विचारा. ह्या कट ऑफ वरती येणाऱ्या फ्रेश पेअर होती, फ्रेश नवीन जोडीवरती तुम्हाला 10,000 रुपये दिले. आजपर्यंत जगाच्या इतिहासातली पहिली कंपनी असेल की 11,000ला 10,000 पाहिजे दिला. ह्या 11,000च्या पॅकेज मध्ये प्रोडक्टला काहीतरी खर्च झाला असेल का नसेल? का फुकट आला असेल? फुकट तर देणार नाही तुमचा माणूस बापू, तुम्हाला माहित आहे का ना? आला असेल का नाही? तरी आपण मॅनेज केलं. ते कसं मॅनेज होतंय तुम्हाला हवं असेल. लक्षात आलं का? फ्रेश पेअर वरती का नाही लक्षात आलं नाही? आता समज तू इथं 12 वाजता एकदम टाक आणि तुझ्या अशोकला हुक्की आली की मला माझे पेअर तयार झाला, मला आज करायचे. तुझ्याकडे माणूस नाही तर तू आज बरोबर नाही टाकायचं, तुला नाही पैसे. पण त्याच वेळेला तुझ्याकडे एक जरी आला तरी तुला मिळणार 10,000. बरोबर आहे कसं? ही रक्कम इतकी मोठी आहे की ही प्रत्येकाला, मला सांगा, आज 20,000 म्हणजे महिन्याचे 6 लाख रुपये झाले. हे मिळवायला आपल्याला किती त्रास होतो का नाही होत? असं होतं का? असं होतं का बघा, असं कुठं घडले का बघा. माझ्या मुलाला नोकरी लावायची आहे, मी साहेबांच्याकडे गेलो, साहेब माझ्या मुलाला नोकरी लावा. मुलग्याचं क्वालिफिकेशन काय? MBA आहे. ठीक आहे, लावतो. मॅनेजरची नोकरी लावतो. टेबल खालनं काय द्या लागेल का नाही लागेल? 100%. किती? पण त्याच्या मनात कमीत कमी लाखाच्या घरात तर पैसे द्यावे लागतील. हे केल्यानंतर माझ्या मुलाला घरात बसून पैसे मिळतील का? हो, इथं काय अपेक्षा करता घरात बसून पैसे मिळाले? मुद्दा क्लिअर आहे ना? आपण पैसे किती घेतले? 11,000. त्यामध्ये तुम्हाला शेतीचं मटेरियल तर दिलं, CCTV घेतला किंवा गुगल टीव्ही घेतला, त्यात क्लिअर झालं, बरोबर आहे? आणि त्याच्यानंतर एका जोडीला 10,000 दिले. पुढचा माणूस मला होत नाही, काय करायचं? 2 मी केली. नेटवर्क मार्केटिंग मध्ये सर तुमचा आज पहिलं पाऊल आहे. तुम्हाला सांगतो, नेटवर्क मार्केटिंग मध्ये फक्त 2च प्रश्न असतात. दोन प्रश्न असतात. मी गेले 35 वर्ष स्ट्रगल करतो. फक्त 2च प्रश्न असतात की पहिला प्रश्न असतो की माणूस जॉईन होत नाही, झाला विषय मिटला. आणि दुसरा प्रश्न असतो की जॉईन झाला तर काम करत नाही. ह्याला ब्रेक कसं करायचं? ह्याला ब्रेक सिस्टीम आपल्या कंपनीसाठी सेमिनार ट्रेनिंग, आठवड्याला सेमिनार ट्रेनिंग, बस इतकं करा. पहिले 5-6 माणसं करा, परत काय काम करू नका. मेंढपाळाचं काम करा, नुसतं ढकलून आणा. इतकं जरी केलं तरी पुरेसा खूप 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 सोपा बिझनेस. आणि इतका सोपा बिझनेस करत असताना आपल्याला जर 6 लाख रुपये मिळत असतील तर काय मजा आहे की नाही? हा इन्कम 10 एकर 20 एकर किंवा माझ्या दवाखान्यापेक्षाही खूप मोठा. हे तरी मान्य आहे की नाही? यासाठी आपण करायचं, म्हणून माझा तुम्ही आयडी काढला. आलं लक्षात? आता इथं काय शंका आहे का विचार? मी सांगतो तुम्हाला पुढची शंका. कंपनी चालणार का? मला बऱ्याच जण लोकांनी विचारलं, तुम्ही आता प्रत्येकाला असे 10 वाटत चालला, कंपनी चालणार का? बरोबर आहे ना? कंपनी चालला तर तुम्ही आम्ही आहो सर. कंपनीला जर परवडून आलं तर माझा मोबाईल पहिला बंद, काय बदललं? आउट ऑफ कव्हरेज, घरात डॉक्टर राहत नाहीत, आता सोडलं मला असं करायला मला गरज नाही. कारण माझं जे स्थावर आहे ते याच्यापेक्षा तर नक्कीच जास्त आहे. बरोबर आहे ना पिट्टू? ठीक आहे. तर त्यासाठी सांगतो, कंपनी कशी चालणार सांग. विचार करा, एका माणसानं 2 माणसं आणली. आपण तात्पुरतं कॅल्क्युलेशन साठी 11च्या ऐवजी 10 पकडूया, म्हणजे रोडला 1000 सोडून द्या, लय राहू 10,000 पकडूया.
याने 2 माणसं आणली. बघा बरं सर, 2 माणसं आणली. कंपनीने किती पैसे झाले? 20,000. दिले किती? 10,000. सकाळच्या सेशनला झालं ना. आता इथं किती आले? 10, 20, 30, 40. कंपनीने दिले किती? 10,000, 20,000, 30,000. राहिले किती? चला पुढे जाऊ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 80,000 आले ना. 10, 20, 30, 40, 50, 60, 70. राहिले किती? म्हणजे काय? ह्या डेली स्ट्रोक मध्ये जेवढं तुम्हाला मिळणार आहे तेवढंच कंपनीला मिळणार आहे. मग कंपनी हा खर्च कशा करणार? सेमिनार, ट्रेनिंग, मोटिवेशन, तुमच्या लोकांना सांगणे हे कोण करणार? तुम्ही तर प्रत्येक खिशात घालणार नाही. ह्यासाठी हा खर्च राखीव फंडात ठेवलेला. मग डॉक्टर तुम्ही काय तळमळणार? मी सांगितलं ना माझा पण आयडिया आहे म्हणून. ह्यासाठी मी तळमळ. मग प्रयत्न करणार का नाही करणार? क्लिअर झाला मुद्दा? तुम्ही कितीही खाली बघा बघा, स्ट्रोक बसत नाही. कितीही खाली स्ट्रोक बसत नाही. क्लिअर झाला का? काय विचारायचं? बऱ्याचशा कंपन्यांमध्ये स्पिल बायनरी, वन लेग, कॅरी फॉरवर्ड वाटतं ते मला तर कधीच कळणार नाही. 30 वर्ष काम करून तुम्हाला काय कळणार? भारी पडत. सोपं आहे की नाही? सांगायला गेला बोला की सोपं आहे ना. तुम्हालाही त्रास नाही, मलाही त्रास नाही.